नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, नॅरेटिव्हचं कथापुराण याचा हा 4था अध्याय आहे आणि तो मी एवढ्यासाठी मांडतोय की निवडणुका सोप्या आहेत असं जे भाजपला वाटलं किंवा सगळीकडून हा एक नॅरेटिव्ह भाजपच्या माथी मारला गेला, त्यातून भाजपचा पराभव झाला. कारण एक असं जे म्हटलं जातं की लोकशाही संपणार, मोदी 4थ्यांदा 3ऱ्यांदा पंतप्रधान झाले तर लोकशाही संपुष्टात येईल, पुढच्या निवडणुकासुद्धा होणार नाहीत आणि मोदींना 400पर्यंत बहुमत मिळालं तर मग घटनासुद्धा गुंडाळून ठेवली जाईल. ह्या नॅरेटिव्हने आपलं नुकसान केलं आणि त्यामुळे प्रामुख्याने दलित आणि मुस्लिम हा मतदार परत एकदा काँग्रेसकडे किंवा काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडे वळला. त्या नॅरेटिव्हने भाजपचा पराभव केला किंवा भाजपचं बहुमत हुकलं. हे जे सांगितलं जातं हे विश्लेषण संपूर्ण चुकीचं नाही आहे, हा ॲनालिसिस बरोबर आहे. पण जितका या नॅरेटिव्हने प्रभाव टाकला त्यापेक्षाही त्याला पूरक असलेला एक नॅरेटिव्ह जो काही प्रमाणात भाजपच्या लोकांनी पसरवलेला होता आणि न जाणू तयार झालेला होता की भाजप बहुमत मिळवणार, मोदी 3ऱ्यांदा पंतप्रधान होणार, हे डन डील आहे, म्हणजे हे कोणी बदलू शकत नाही. अर्थात 3ऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, पण जितक्या सहजपणे भाजपला बहुमत मिळणार ही हवा निर्माण झाली होती किंवा करण्यात आली होती, त्याचाही एक नॅरेटिव्ह म्हणून विचार केला पाहिजे. मला असं वाटतं की भाजप आपण 2014मध्ये का जिंकलो, 2019मध्ये अधिकचं बहुमत घेऊन 300चा पल्ला का पार पाडू शकलो, याचा अभ्यास योग्य रीतीने करू शकलेली नाही आणि त्याचा दुष्परिणाम हा 2024च्या निवडणूक निकालामध्ये दिसला. एक गोष्ट साफ असते मित्रांनो, ज्या प्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाने आणि संबंधित विचारवंतांनी भाजपबद्दल तक्रार व्यक्त केलेली आहे, त्याला संघ आणि भाजप यातली सुंदोपसुंदी समजण्यापेक्षा त्यातला आशय शोधला पाहिजे. भाजपची तक्रार भाजपचा पराभव हा नुसता बाहेरच्यांचा नॅरेटिव्ह किंवा हा जनरल नॅरेटिव्ह की डन डील यामुळे झालेला नाही. भाजप आपली पाळंमुळं विसरली. एक गोष्ट असते मित्रांनो, कुठल्याही झाडाचं रोपट्याचा वृक्ष तयार होतो तेव्हा बाहेरचा वृक्ष त्याचा रुंदावलेला काय तो बुंधा असतो किंवा पसरलेल्या फांद्या शाखा असतात, त्याच्यावर आलेली फुलं फळं जग बघत असतं. पण जगाला न दिसणारा असा सगळ्यात प्रभावी भाग एखाद्या वृक्षाचा जो असतो ती त्याची पाळंमुळं असतात, ती जमिनीत खोलवर रुजलेली असतात. ही पाळंमुळं स्वतःला गाडून घेतात. तोपर्यंतच तो वृक्ष कितीही वादळ वारे आले तरी ठामपणे उभा राहत असतो आणि त्याला कुठचंही वादळ धक्का लावू शकत नाही, कुठचाही हल्ला धक्का लावू शकत नाही. त्याच्या तोडलेल्या फांद्यासुद्धा अधिक फुटून त्याचा प्रसार विस्तार वाढत असतो. आणि म्हणूनच कुठच्याही वृक्षासारखी जी संघटना असते त्या संघटनेला आलेली फांदी, फळं, फुलं, नवे फुटलेले अंकुर या सगळ्यांनी आपल्यासाठी जमिनीत गाडून घेतलेल्या पाळामुळांना विसरता कामा नये. जमिनीत खोलवर जाऊन तिथून कसाबसा प्राणवायू मिळवायचा, कुठे कुठे दूरपर्यंत पोहोचून पाण्याचा शोध घ्यायचा, ते पाणी वृक्षाला वर पोषण होण्यासाठी पाठवायचं. हे सगळं कार्य करणारी
जी पाळंमुळं असतात ती लोकांच्या नजरेत येत नाहीत, म्हणून ती दुय्यम आहेत, असं जेव्हा समजलं जातं तेव्हा वृक्षाचा शेवट जवळ आला असंच समजायला पाहिजे, किंवा वृक्षाचं नुकसान हे अपरिहार्य होऊन जातं. मला असं वाटतं की भाजपचा हा पराभव झाल्यानंतर बॅक टू रूट्स, आपल्या पाळामुळांकडे भाजपने वळून बघितलं पाहिजे. 2014मध्ये याच पाळामुळांनी वर्षानुवर्ष जे स्वतःला गाडून घेतलं होतं त्याचे नवे फुटावे आले आणि त्याचा फायदा भाजपचा विस्तार करण्यासाठी झालं. सत्ता हाती आल्यानंतर त्याचा फायदा घेत आधीची 5 वर्ष राबलेल्या, पक्षाध्यक्ष होऊन राबलेल्या अमित शहानी भाजपचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात करण्याचा प्रयत्न केला. ज्या राज्यामध्ये भाजप दुबळा होता तिथे नव्याने संघटना उभी करणं यासाठी विशेष प्रयत्न केले. जगात सर्वाधिक सदस्य असलेला सर्वात मोठा पक्ष होण्यासाठी अमित शहा यांनी केलेले प्रयास कौतुकास्पद होते. पण हे सगळे प्रयास करत असताना त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांनी त्या राज्यात जाऊन ठाण मांडलं. सुनील देवधरसारखा माणूस घ्या, महाराष्ट्रात जन्मलेला, मुंबई पुण्यात वाढलेला सुनील देवधरसारखा संघाचा कार्यकर्ता, स्वयंसेवक 11-12 वर्ष भारताच्या ईशान्य सीमेवर, या काय म्हणतात त्याला, त्रिपुरामध्ये ठाण मांडून बसला होता, तंबू ठोकून बसला होता, जिथे 3 ते 4 दशकं डाव्या आघाडीची अबाधित सत्ता होती. दुसरा कुठलाही पक्ष तिथे डोकं वर काढू शकत नव्हता. अशा ठिकाणी जाऊन तिथल्या संस्कृतीचा अभ्यास करणं, तिथल्या भाषा शिकणं, तिथल्या लोकांना आपल्या मूळ संस्कृतीची आठवण करून देणं, यासाठी अपरंपार अविश्रांत कष्ट सुनील देवधरसारख्या कार्यकर्त्याने घेतले. आपल्या तोडीस तोड ठरतील असे कार्यकर्ते तिथे जवळजवळ 10-12 वर्षात निर्माण केले. आणि 7 वर्षापूर्वी त्या त्रिपुरामध्ये चमत्कार घडला. ज्या त्रिपुरामध्ये काँग्रेस डाव्या आघाडीला हरवू शकत नव्हती आणि बंगालमध्ये डाव्या आघाडीचा सुपडा साफ करणाऱ्या ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्षसुद्धा त्रिपुरामध्ये डाव्या आघाडीला आव्हान देऊ शकत नव्हता, तिथे सुनील देवधरसारख्या एका कार्यकर्त्याने 12 वर्षात चमत्कार घडवून दाखवला. त्या सुनील देवधरला आजचा जो भाजप आहे त्याचं एक मूळ म्हणून ओळखलं पाहिजे. शेकडो कार्यकर्ते, जसं एक मूळ असतं ते वाढतं, त्याला फाटे फुटतात, ती मुळं होतात, त्याच्या पुढे आणखीन धागे धोरे तंतू वाढत जातात आणि जेवढी जमीन आपल्या आवाक्यात येईल, आपल्या कवेत येईल तेवढी घट्ट धरून तिथे रुजवून घेतात स्वतःला. त्याच्यावरच पुढे वृक्षाचा जो पसरलेला फैलाव असतो तो तोलला जात असतो, जगवला जात असतो, वाढवला जात असतो. हे कार्यकर्ते होते ज्यांनी मोदी नावाचा एक करिश्मा आपल्या हाती लागल्यानंतर 2014मध्ये देशात चमत्कार घडवला. तो चमत्कार एकट्या भारतीय जनता पक्षापुरता नव्हता. तो चमत्कार हा भारतातल्या पाऊण शतकाच्या स्वातंत्र्योत्तर राजकारणातला चमत्कार होता. कारण काँग्रेस वगळून या देशात अन्य कुठल्याही एका पक्षाला, एका विचारधारेला स्पष्ट बहुमत 75 वर्ष 65 वर्ष मिळालेलं नव्हतं, जे 10 वर्षापूर्वी मिळालं. तर त्यासाठी ही पाळं मुळं रुजलेली महत्त्वाची होती. ज्यांनी गेल्या 50-55 वर्षात माझ्या इतकं राजकारण बघितलं आहे त्यांना माहिती असेल की आजचा भाजप आणि तेव्हाचा जनसंघ कसा राबणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष होता, संघटना होती. आमच्या लालबाग परळ भागामध्ये वामनराव परब यांच्यासारखा कार्यकर्ता नगरसेवक म्हणून निवडून यायचा.
पण विधानसभेला उभा राहायचा, पराभूत व्हायचा, लोकसभेला उभा राहायचा, पराभूत व्हायचा. पण या प्रत्येक निवडणुकीतून प्रचाराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचा एक मोहोळ उभं करून गल्ली कुच्यामध्ये, मुंबईच्या गिरण गावामध्ये, दक्षिण मुंबईमध्ये वामनराव परबांनी जनसंघाचा पाया घातला. त्यासारखे कार्यकर्ते आज किती आहेत आणि किती मागे पडलेत याचा नव्याने विचार करण्याची गरज आहे. कारण त्यांनी जी मेहनत केली होती, मशागत केली होती, त्याच्यावर मोदी नावाचं करिश्म्याचं बीज पडलं आणि तो अख्खा वृक्ष उभा राहिला. 1974 साली गुजरातमध्ये काँग्रेसचं चिमण सरकार जाऊन जनता आघाडीचं सरकार आलं. त्यावेळे भाजपकडे 8-10 आमदारसुद्धा नव्हते. अर्थात तेव्हाचा भाजप जनसंघ म्हणून ओळखला जायचा. पण 74मध्ये डझनभर आमदार असलेला भाजप 20 वर्षानंतर गुजरातमध्ये थेट बहुमताचा पक्ष झाला. 1995 साली त्याला हा असा कार्यकर्ता कारणीभूत होता. तेव्हा सोशल मीडिया नव्हता, यूट्यूब नव्हतं, फेसबुक नव्हतं, इंटरनेट नव्हतं, साधा फोनसुद्धा मिळवणं मारामार होतं. मोबाईल फोनची कल्पनासुद्धा कोणाच्या डोक्यात नव्हती. त्यावेळपासून हे कार्यकर्ते राबत होते. त्यांनी जी जमिनीची मशागत करून एक रोपट्याला वृक्ष बनवण्याचं स्वप्न बघितलं होतं, तेव्हाची जी नवी नवी मुळं होती ती आज भक्कम मोठी लांब रुंद पसरलेली मुळं झाली आहेत. त्याकडे गेल्या 10 वर्षात सत्ता आल्यानंतर हळूहळू पाठ फिरवली गेली. झटपट निवडणुका जिंकण्यासाठी इतर पक्षातून आलेल्या इच्छुकांना, आमदारांना, खासदारांना, कार्यकर्त्यांना आपल्या पक्षावर सामावून घ्यायला हरकत नाही. पण ते करताना अखंड राबणारे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडे पाठ फिरवली जाता कामा नये. त्याचप्रमाणे 2014मध्ये सोशल मीडियाचा अत्यंत व्यापक वापर मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने केला. पण हा सगळा वापर हा त्यामुळे फलद्रूप झाला की ज्यासाठी 5 दशकं जनसंघापासून आणि जवळजवळ 80-90 वर्ष संघाच्या माध्यमातून जमीन मेहनत घेऊन, मशागत करून उपजाऊ बनवलेली होती. मला एक दिसतं की हळूहळू करत 10 वर्षात सत्ता मिळवली आणि सोशल मीडिया हीच आपली ताकद आहे. अशा प्रकारे भाजप भरकटत गेला आणि इतर पक्षसुद्धा हळूहळू करत सोशल मीडियाच्या आहारी गेले. कार्यकर्त्यांची गरज उरली नाही. इव्हेंट मॅनेजमेंटच्या कंपन्या आल्या, मोठमोठ्या सभा घ्यायच्या. मला आठवतं जेव्हा 2014मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्यानंतर पहिल्यांदा दिल्लीच्या मुख्यालयात आपल्या कार्यकर्त्यांना समजावताना, उद्देशून भाषण करताना मोदींनी एक आठवण सांगितली होती की वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले पहिल्यांदा, तेव्हा त्यांनी एकदा तरी पक्षाच्या मुख्यालयात यावं हे आमंत्रण द्यायला बाळ आपटे आणि नरेंद्र मोदी हे पंतप्रधानांना, वाजपेयींना भेटायला गेले होते. आणि वाजपेयींनी त्यांना प्रश्न विचारला की यापूर्वी मी अनेकदा आणि सातत्याने पक्षाच्या मुख्यालयात येऊन गेलो आहे, आत्ता आल्याने काय फरक पडणार आहे. तेव्हा मोदींनी आणि बाळ आपटेंनी तुमच्या वाजपेयींना सांगितलं होतं, अटल बिहारी वाजपेयी पक्ष कार्यालयात शेकडो वेळा आलेले आहेत, पण भारताचा पंतप्रधान भाजपच्या कार्यालयात कधीही आलेला नव्हता. आज तुम्ही पंतप्रधान आहात, त्यामुळे तुम्ही भाजपच्या कार्यालयात आलात तर देशाचा पंतप्रधान भाजपच्या कार्यालयात आल्यासारखा होईल. आणि ही आठवण सांगताना मोदी म्हणाले होते की अशा ज्या सभा व्हायच्या या कार्यालयामध्ये, तेव्हा बाळ आपटे आणि मी म्हणजे नरेंद्र मोदी इथे खुर्च्या लावणं, सतरंजा पसरणं, त्या उचलणं, आवरणं हे काम करत होतो.
एक खुर्च्या लावणारा, सतरंजा उचलणारा भाजपचा सामान्य कार्यकर्ता पंतप्रधानपदी जाऊन बसला. ही भाजपची ताकद आहे, संघटना ही भाजपची ताकद आहे. याचा विसर अलीकडल्या काळात भाजपला आणि भाजपच्या नेतृत्वाला पडला होता. मला कोणाची नावं सांगायची नाहीत, पण जितका भारतीय जनता पक्ष माध्यमांवर आणि सोशल मीडियावर विसंबून राहायला लागला, तितका त्याची हळूहळू आपला कार्यकर्ता आणि संघटना याकडे दुर्लक्ष झालं. ज्यावेळेला 2001 न्यूयॉर्कमधले ते जुळे मनोरे पाडले गेले, त्याचं उत्तर देताना अमेरिकेने अरबी समुद्रात आपली युद्धनौका उभी करून एकामागून एक क्षेपणास्त्र अफगाणिस्तानवर डागलेली होती. आणि त्यावेळेला CNN वाहिनीवर इंग्रजी एक डिफेन्स एक्सपर्ट होता, सुरक्षा विशेषज्ञ, त्याचे शब्द मला आठवणीत आहेत. त्यांनी सांगितलं, अशी किती क्षेपणास्त्र सोडा, ती रॉकेट सोडा, त्याचा उपयोग नाही जोपर्यंत अफगाणिस्तानच्या भूमीवर बूट्स उतरवले जात नाहीत. देअर मस्ट बी बूट्स ऑन द ग्राउंड. याचा अर्थ प्रत्यक्ष पायदळ सैनिकांच्या तुकड्या अफगाणिस्तानच्या भूमीवर उतरवल्या जात नाहीत तोपर्यंत तुम्ही तालिबान्यांचा पराभव करू शकणार नाही, असं त्या विशेषज्ञाने सांगितलं होतं. आणि हळूहळू करत सुरक्षित मार्ग शोधून अमेरिकेने आपली प्रचंड फौज, जवळजवळ काही हजार, 70-80 हजार फौज अफगाणिस्तानच्या भूमीवर आणली होती. आणि त्यानंतरच तालिबानांना कुठल्या ना कुठल्या बिळात लपून बसायची पाळी किंवा शेजारच्या मुस्लिम देशात पळून जायची पाळी आली होती. सांगायचा मुद्दा असा की लढाई संघटना बळावर होते. आणि 2014 भारतीय जनता पक्षाने बहुमत मिळवण्याचा जो चमत्कार घडवला, तो सोशल मीडिया, माध्यमांमधले प्रवक्ते किंवा नॅरेटिव्ह सेट करून मिळवलेला नव्हता. मोदींचा करिश्मा होता, मोदींची लोकप्रियता होती, त्याच्या जोडीला जनमानसात UPAच्या सरकारविषयीची 10 वर्षांची कमालीची नाराजी होती, अँटी इन्कम्बन्सी होती. पण या सगळ्याचं उपयोग करून घेणारी एक कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी फौज भाजपसाठी रणमैदानात उतरलेली होती. त्या फौजेला, कार्यकर्त्यांच्या संघटनेला, फौजेला सोशल मीडिया, इंटरनेट, मीडिया, TV चॅनेल सगळ्यांचा उपयोग झाला. मोदींच्या लोकप्रियतेने त्याला एक चालना मिळाली. पण शेवटी लढाई जिंकली होती ती त्या फूट सोल्जर्सनी, तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी. 10 वर्षाची सत्ता भोगताना आणि प्रामुख्याने 2019 नंतर भाजपचं महाराष्ट्रातलं किंवा उत्तर प्रदेशातलं नेतृत्व, मला असं वाटतं की हळूहळू करत त्या कार्यकर्त्याला विसरून गेलं. त्या कार्यकर्त्यांची महत्ता भारतीय जनता पक्ष विसरून गेला. त्यापेक्षा अधिकाधिक भर माध्यमातली प्रसिद्धी, माध्यमातली डिबेट्स, सोशल मीडियातले नॅरेटिव्ह याकडे वळत गेले. IT सेलवर अधिकाधिक भर दिला गेला. रस्त्यावरच्या आणि गावातल्या गल्लीतल्या कार्यकर्त्यापेक्षा वातानुकूलित केबिनमध्ये बसणारे इंटरनेट सोल्जर्स, सोशल मीडिया सोल्जर्स, वॉरियर्स असं त्यांना नाव दिलं गेलं. ते टेबलवरचे लढवय्ये होते, बुद्धिबळाच्या पटावरचे लढवय्ये होते. त्यांनी भाजपला पटावरची प्यादी करून टाकलं. तिथे भाजपचा पराभव झाला. ते नॅरेटिव्हचा सामना करू शकले नाहीत. आणि म्हणून सामान्य कार्यकर्ता, स्वेच्छेने पक्षासाठी कसलीही अपेक्षा न बाळगता काम करणारा कार्यकर्ता, आपल्याकडे थोडाफार वेळ आहे तो सत्कारणी लावायचा. म्हणून आपल्याला जी विचारधारा आवडते त्या विचारधारेसाठी झीज सोसूनसुद्धा काम करणारा असा जो कार्यकर्ता असतो
तो कुठल्याही संघटनेची पक्षाची ताकद असते. मला असं वाटतं 2019 पासून 24पर्यंत हळूहळू करत भारतीय जनता पक्ष कार्यकर्ता आणि संघटना विसरून गेला. सोशल मीडिया, इन्फ्लुएन्सर्स, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, मार्केटिंग कंपन्या यांच्या आहारी भारतीय जनता पक्ष गेला. तिथेच तो एखाद्या फेल जाणाऱ्या प्रॉडक्टसारखा 2024च्या निवडणुकीत पराभूत झाला. अजूनही वेळ गेलेली नाही, कारण भाजपचा तो कार्यकर्ता, भाजपचा तो शुभेच्छुक सुप्तावस्थेत गेलेला असेल, पण मेलेला नाही, संपलेला नाही. त्याला पुन्हा जागृत करणं आवश्यक आहे. तो जागृत कसा करायचा या दृष्टीने विचार झाला पाहिजे. मग वेडात मराठे वीर दौडले साथ या काव्यपंक्तीचा खरा अर्थ कळेल. त्या कार्यकर्त्याला आपलं उद्दिष्ट गाठण्यासाठी चैतन्यशील बनवणं, आक्रमक बनवणं, प्रोत्साहित करणं, उत्तेजित करणं याची आवश्यकता आहे. सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह आहे याच्यावर लढाया जिंकल्या जात नाहीत. लढाया फूट सोल्जर्सवर जिंकल्या जातात. हा चमत्कार शिवाजी महाराजांनी 4 शतकापूर्वी करून दाखवला आणि तोच आपला आदर्श आहे. हिंदुत्वाची लढाई लढणाऱ्या भाजपसाठी तोच आदर्श आहे. ते पायदळ, तो मावळा, तो अटकेपार झेंडे लावू शकला. त्या प्रत्येकाकडे घोडासुद्धा नव्हता, हत्यारांची रेलचेल नव्हती, इच्छा होती. आणि इच्छा असलेला लढवय्या हा लढाई जिंकतो. नॅरेटिव्ह माहोल निर्माण करतो, पण नॅरेटिव्ह समोर पराभूत होणारी सेना ही सुप्तावस्थेतली सेना असते. ती सेना जागरूक नसते. भाजपने हे जागृत करावं. भाजप मुळात 2014मध्ये इतकी मोठी मजल का मारू शकला ते म्हणूनच समजून घेतलं पाहिजे. 10 वर्ष 2 निवडणुका जबरदस्त यश मिळवलेला भाजपला आजचा पराभव समजून घ्यायचा असेल तर 14 आणि 19च्या विजयाची कारणंसुद्धा अभ्यासून घेतली पाहिजेत, शोधली पाहिजेत. हा विषय पुढच्या एपिसोडमध्ये बघू. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.